विदर्भाच्या तापमानाने 44 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केलेला आहे। नागपूरचा पारा देखील 42 अंश सेल्सिअसच्या घरामध्ये आहे। त्यामुळे नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयाने इथे असणाऱ्या प्राण्यांसाठी कूलर लावण्याची व्यवस्था केलेली आहे। सोबतच दुपारच्या वेळेला आपण बघू शकतो की कशा प्रकारे त्यांच्या पिंजऱ्यामध्ये पाण्याने फवारा मारून आतमधलं तापमान नियंत्रित केलं जात आहे। साधारण जर का आपण बिबट्या बघितला तर या संपूर्ण परिसरामध्ये जे बिबटे ठेवण्यात आलेल्या प्रत्येक बिबट्याच्या पिंजऱ्यामध्ये कूलर लावल्याचं पाहायला मिळत आहे। सोबतच समोर तिकडे जर का आपण बघितलं तर पुढच्या बाजूला चिडियाघर आहे, तिकडे देखील कूलर लावण्यात आलेले आहे। वाघाचा पिंजरा आहे, तिथे पाण्याचे पॉन्ड तयार करण्यात आलेले आहे। अस्वल असेल त्यांच्या पिंजऱ्यामध्ये देखील अशा प्रकारे कूलर लावण्यात आलेले आहे। या पाठीमागचा उद्देश आहे की कुठेतरी जे बाहेरचं तापमान आहे त्यापेक्षा कुठेतरी पिंजऱ्यातल्या आतमधलं जे तापमान आहे हे कमी असावं, साधारण 35 ते 40 अंश सेल्सिअसच्या घरामध्ये असावं। सोबतच वर जर बघितलं तर आपल्याला ग्रीन नेट लावल्याचं देखील पाहायला मिळत आहे। त्यामुळे महाराजबाग प्राणी संग्रहालय प्रशासन पूर्णतः प्राण्याची कशा प्रकारे काळजी घेताना दिसत आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। वैद्यकीय अधिकारी अभिजित मोटघरे सर आपल्यासोबत आहे। तापमान 42 अंश सेल्सिअसच्या घरात आहे नागपूरचं, कशा प्रकारे खबरदारी घेतली जात आहे? जसं तुम्ही बघतच आहे की ते आपण बिबट्यांकरिता, अस्वलकरिता आणि चिडियाघर म्हणजे जे पक्षी आहेत त्यांच्याकरता आपण कूलर लावलेले आहेत। आणि दुपारी आपण त्यांच्या घरामध्ये पाण्याचा फवारा मारतो जेणेकरून त्या घराचं टेम्परेचर जे आहे ते मेंटेन राहील, थंड राहील। तसेच वाघासाठी आपण त्याच्यासाठी स्पेशल पॉन्ड टपकं जे आहे ते तयार करून ठेवलेलं आहे, त्याच्यात 24 तास पाणी राहते। जशी जशी ऊन वाढेल जसं त्याला वाटेल की आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन करावं किंवा थंड राहावं तर त्या पाण्यामध्ये तो जाऊन बसतो। तसेच जे तृणभक्षी प्राणी आहेत म्हणजे मोठ्या घरामध्ये जे राहतात त्यांच्यासाठी आपण प्लांटेशन जे आहे बांबूचं प्लांटेशन केलेलं आहे, तिथे सावली आहे आणि तिथे बांबूच्या प्लांटेशनमुळे थंडी हवा पण राहते। तसेच त्यांच्या घरामध्ये जे आहे तिथे आपण ग्रीन नेट लावलेली आहे जेणेकरून डायरेक्ट गरम हवा जी आहे ती त्यांच्या घरात जायला नको आणि सूर्यप्रकाश जे आहे ते डायरेक्ट त्यांच्या घरामध्ये जायला नको। तसेच आपण त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये आता ग्लुकोन टाकणं सुरू केलेलं आहे, इलेक्ट्रॉल पावडर देत आहोत। त्याच्यानंतर हीट स्ट्रेस म्हणजे जो उन्हाचा त्रास व्हायला नको त्यासाठी आपण पावडर देत आहे। आणि जे माकड आहे किंवा अस्वल आहे त्यांच्यासाठी आपण जे सीझनल फ्रूट्स आहेत जसं टरबूज आहे, खरबूज आहे ते त्यांच्या आहारामध्ये देणं सुरू केलेले आहे। साधारणतः कधीपर्यंत अशा प्रकारे कूलर तुम्हाला लावावं लागणार आहे? जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं तसं आपण कूलर लावतो आणि जसं पाऊस पडला त्याच्यानंतर आपण कूलर काढणं सुरू करून देतो। प्रशासनाकडनं काही गाईडलाईन्स सध्या तरी काहीच नाही आहे। जे आपण दरवर्षीप्रमाणे करतो की प्राण्याच्या पिंजऱ्यामध्ये पाणी मारणं, कूलर लावणं, त्याच्यानंतर हिरवी ग्रीन नेट जी आहे ती आपण लावणं जेणेकरून त्यांचं टेम्परेचर जे आहे त्या घराचं ते जेणेकरून कमी राहील। प्राण्यांना देखील उष्माघाताचा धोका असतो? हो, प्राण्यांना पण उष्माघाताचा जसं जसं टेम्परेचर वाढतं तसं तसं बॉडी टेम्परेचर वाढल्यानंतर उष्माघाताचा त्रास त्यांना होणं सुरू होतं। त्याच्याचकरता आपण त्यांचं बॉडी टेम्परेचर जे मेंटेन करण्याकरता आपण कूलर लावतो आणि पाण्याचा फवारा त्यांच्या घरामध्ये मारत असतो। जेव्हा हीट वेव्ह असते तेव्हा गरम वारे वाहत असतात, त्या काळात विशेष काळजी घेतली जाते? हो, त्या काळात मग समजा आपण ग्रीन नेट लावलेली आहे त्यांच्या घरामध्ये, डबल ग्रीन नेट आपण लावू शकतो समजा जर हीट वेव्ह जर वाढली तर। आपण बघू शकतो की तुम्ही महाराजबाग प्राणी संग्रहालयातल्या या बिबट्यांच्या पिंजऱ्यातलं हे जर दृश्य बघितलं तर कशा प्रकारे महाराजबाग प्राणी संग्रहालय इथलं प्रशासन हे उन्हापासनं प्राण्यांना त्रास होऊ नये, उष्माघाताचा त्रास होऊ नये त्यासाठी कशा प्रकारे काळजी घेतं हे आपल्याला या दृश्यांमधनं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।